म्हणते ज्या त्या ठिकाणी आता तुम्ही जे फिरता समजा सगळ्या बाबी जे होत्यात ती सगळ्याचा जनरल सर्वे जर पाहता प्रत्येक ठिकाणी मराठवाड्यात तर अशी सद्यस्थिती आहे की लोक फक्त जरांगे पाटील म्हणतात तसंच म्हणतात, बाकी काही तिसरा विषयच नाही. पाटीलच चालू आहे सध्या, जरांगे पाटीलच. बरं, हे जरांगे पाटलांचं हे सगळं आता जे इच्छुक आहेत, गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले जे उमेदवार आहेत, ह्यांना धासत खाल्ले का? आणि आमच्यापासून आलेच नाही ते. नाही आता चालू वातावरण बघून आलेच नाही टाकळीत. विकास काय, बाकी विकास असतेच, पण विकास केलेले आहेत नाही असं म्हणता येत नाही. आमचा मोठा प्रश्न आहे आरक्षणाचा. बाकी विकासाच्या गोष्टी बाजूला ठेवल्यात ह्यावेळी सगळ्याचे मराठ्यांनी. बाकीचं काय माहीत नाही आपल्याला, पण आपल्याला आरक्षण आणि जरांगे पाटील जे म्हणतील त्याच्या उमेदवाराच्या मागे राहील. जरांगे पाटील मध्ये त्यांनी उमेदवार दिला तर त्यांनी दिला तर त्यांच्याच पाठीमागे 100%. विद्यमान आमदारांनी काय केलं आपल्याकडे? जवळच आहे माझ्या मते गाव. विद्यमान आमदारांनी त्यांच्या पद्धतीने कामं केली असतील, पण आम्हाला सध्या महत्त्वाचा मुद्दा हा आरक्षण आहे. वातावरण जरांगे पाटलाच्या मागे पूर्ण. पण जरांगे पाटलांच्या पाठीमागे का उभा टाकावं? उभा टाकावं कारण त्यांची जी मागणी आहे कुणबी म्हणून मराठा आरक्षण जे आहे ते पूर्वीपासून 1902 पासून हैदराबाद संस्थांमध्ये मराठा जो आहे तो. नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्हाला तरी माहीत आहे की आपण लातूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांचा ज्या विधानसभाच्या निवडणुका येऊ घातल्यात त्या संदर्भातला लातूरकरांचा कौल घेत फिरतोय. आपण प्रत्येक गावामध्ये लोकांचं मत जाणून घेतोय की नेमका कौल कुणाच्या बाजूने आहे. त्याचबरोबर या गेलेल्या 5 वर्षामध्ये, म्हणजे आणखी 2-3 महिने राहिलेत, पण गेलेल्या 5 वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी या गावचा विकास काय केला आहे या सगळ्या गोष्टीचा आपण आढावा घेण्यासाठी आपण आहोत ते लातूर ग्रामीणमधल्या टाकळी या ठिकाणी. आपल्यासोबत काही मंडळी आहेत, आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया विचारून घेणार आहोत. काय काय नाव काय सर? उफाडे उमाकांत. इथं काय करता आपण? शेती वगैरे? पत्रकार आहे, संभाजी ब्रिगेडचा परदेश संघटक आहे. हो. कसं आहे सध्याचं चित्र? सध्याचं विधानसभेचं चित्र कसं आहे आपल्याकडे? विधानसभेचं असं आहे की जिकडे तिकडं जरांगे पाटील म्हणतील तसंच आहे त्या पद्धतीचं. जरांगे पाटील आता जरांगे पाटील हे 6 वेळेस त्यांचं उपोषण सुरू आहे. सरकार म्हणतं की 10% आरक्षण दिलं, मग ते 10%चा विषय नाही, किती टक्के दिलं हा महत्त्वाचा विषय नाही. फक्त मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हीच फक्त मागणी आहे अगोदरपासूनच. मग ती टक्केवारी 1% पाहिजे का 50% पाहिजे हा विषय पुढला. सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हीच फक्त मागणी आहे पूर्वीपासूनची. काय ह्याचा सगळा जसं लोकसभेला त्याचा प्रभाव पडला ते आता पडेल? आता आपण काय ज्योतिषी आहो का? आपण लोक जे म्हणते ज्या त्या ठिकाणी आता तुम्ही जे फिरता समजा सगळ्या बाबी जे होत्यात ती सगळ्याचा जनरल सर्वे जर पाहता प्रत्येक ठिकाणी मराठवाड्यात तर अशी सद्यस्थिती आहे की लोक फक्त जरांगे पाटील म्हणतात तसंच म्हणतात, बाकी काही तिसरा विषयच नाही. आपल्या बाजूच्याच गावामध्ये माझ्या मते तुमच्या इथे बी बहुतेक स्वागत झालं होतं जरांगे पाटलांचं. आता सरकार म्हणतं की आम्ही जरांगे पाटलांसोबत समन्वय साधतोय. नाही नाही, सरकार कुठलंही असो, समजा सरकार छक्क्याचा असो, पंजाचा असो, काँग्रेसचा असो, भाजपचा असो, सरकार फक्त दिशाभूल करतं. सरकारची इच्छाशक्ती असली तर एका मिनिटामध्ये हा प्रश्न सुटला जातो. एका मिनिटामध्ये असा विषय. तुमचं नाव काय? सुभाष देशमुख. काय आपलं काय करता आपण? शेती वगैरे? शेती किती आहे शेती? 10 एकर. 10 एकर. कसं आहे म्हणजे इकडं सध्या पीक वगैरे आहे का? म्हणजे पाणी वगैरे बरं पाऊस पडला? सोयाबीन आहे, पाणी वाहून जाते, नदी काठला. नदी काढला. सरकार म्हणतं की शेतकरी सर्वसामान्याचं सरकार आहे. शेतकऱ्यांना सरकारचा फायदा काय झाला? सध्या तर काहीच नाही. मुख्यमंत्री म्हणतात की सर्वसामान्य शेतकऱ्याचं सरकार आहे. नाही, फायदा नाही. कसं आहे, हवा कोणाची आहे सध्या इकडं? पाटीलच चालू आहे सध्या, जरांगे पाटीलच. बरं, हे जरांगे पाटलांचं हे सगळं आता जे इच्छुक आहेत, गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले जे उमेदवार आहेत, ह्यांना धासत खाल्ले का? आणि आमच्यापासून आलेच नाही ते. नाही आता चालू वातावरण बघून आलेच नाही टाकळीत. वातावरण बघून आलेच नाही, म्हणजे फटका आहेच निश्चित. 100%. तुमचं नाव? अशोक उफाडे. काय कसं आहे मग सध्याचं चित्र? काय जरांगे पाटील म्हणतात तसं. सगळे जरांगे पाटील म्हणतात तसं. जर समजा जरांगे पाटलांनी उमेदवार दिला तर त्याच उमेदवाराच्या पाठीमागे राहणार. त्याच उमेदवाराच्या. पण विद्यमान आमदारांनी काय केलं आपल्याकडे? विकास काय केला का? विकास काय, बाकी विकास असतेच, पण विकास केलेले आहेत नाही असं म्हणता येत नाही. आमचा मोठा प्रश्न आहे आरक्षणाचा. बाकी विकासाच्या गोष्टी बाजूला ठेवल्यात ह्यावेळी सगळ्याचे मराठ्यांनी. विकास काय होत राहते, सरकार येत राहते, चलत राहते, पण मूळ मुद्दा ही सुटणं झालाय की आरक्षणाचा.
मिळालं पाहिजे. मिळालं पाहिजे. तुमचं नाव काय? उफाडे कुंडीराव. काय सध्या काय चर्चा शेतीच. सध्या आणि काय सध्या म्हणजे कोणतं? चर्चा काय विधानसभेची सध्या? नाही, जरांगे पाटील म्हणतील तसं. जरांगे पाटील म्हणतात. तुम्ही तरुण दिसताय. जरांगे पाटील म्हणतात की तरुणासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे, आमच्या भविष्यात जे मुलांना जे नोकऱ्या असतील या सगळ्या गोष्टीसाठी आरक्षण पाहिजे. कुठं तर आता बघा ना, ते छत्रपती संभाजीनगरला एक जण ते भगिनी बसली होती, आता परत वडोबुद्रिकला ते आपले हाके बसलेत. हे कशामुळं म्हणजे सुरू झालं म्हणजे? नाही, बाकीचं काय माहीत नाही आपल्याला, पण आपल्याला आरक्षण आणि जरांगे पाटील जे म्हणतील त्याच्याच उमेदवाराच्या मागे राहील. जरांगे पाटील म्हणजे त्यांनी उमेदवार दिला तर त्यांनी दिला तर त्यांच्याच पाठीमागे 100%. विद्यमान आमदारांनी काय केलं आपल्याकडे? जवळच आहे माझ्या मते गाव. विद्यमान आमदारांनी त्यांच्या पद्धतीने कामं केली असतील, पण आम्हाला सध्या महत्त्वाचा मुद्दा हा आरक्षण आहे. आरक्षण हे कुठं म्हणजे लातूरपासून किती किलोमीटर गाव आहे? एक 15-16 किलोमीटर. इथं सभा झाली होती नागझरीला. हो, झाली. हे आपण आहोत ते टाकळीमध्ये, आणि टाकळीमध्ये ह्याच ज्यावेळेस हे सगळं आरक्षणाचा हा मुद्दा सुरू झाला होता त्यावेळेस जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी सभा घेतली होती. त्या ठिकाणून ह्या रस्त्यावरून पण गेले असतील तर स्वागतही झालं असेल. कदाचित कसं झालं आहे की हा मांजरा पट्टा आहे, आणि लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा पट्ट्यामध्ये मराठा आरक्षणाचा मोठा प्रभाव हा लोकसभेमध्ये बसला होता. आत्ता एक जण बोलले की हे इकडं हे वातावरण बघून इथले जे विद्यमान आमदार आहेत, माझ्या काही अंतरावरती, हक्कीच्या अंतरावरती जे विधान परिषदेचे आमदार आहेत, रमेश अप्पा कराडे यांचं गाव आहे. मात्र ह्या सगळ्या गोष्टी जड जाणार आहेत. विकास थोडा आम्ही बाजूला ठेवला आहे, मात्र आमचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती बोलतो. काय नाव आहे तुमचं? संतोष वाघमारे. काय सध्या काय करता आपण? ड्रायव्हिंग. तरुण आहात. शिक्षण किती झालं आहे? 10वी झालं आहे. हे आता जे सध्याचं वातावरण आहे किंवा विद्यमान आमदार कोण आहेत आपल्याला माहीत आहे का? माहिती नाही. आमदार माहीत आहेत? माहीतच नाहीत. म्हणजे 2 आमदार हे बी माहीत नाहीत. काय विकास कसा आहे मग? आता काय झाला आहे गावात त्याचा विकास काही माहीत नाही. विकास बी माहीत नाही. तुम्ही गावातच राहतात का? नाही गावात राहतात का? तुम्ही तुमचं नाव? शंकर उफाडे. काय सध्या कसं आहे चित्र? चांगला आहे ना. कसं मग सध्याची हवा कोणाची? जरांगे पाटील. जरांगे पाटील. फक्त जरांगे. हाकेच्या अंतरावरती ह्यांचं गाव आहे. ती काय गाडीमध्ये बसली जायची लातूरून रामेश्वर. लातूरून दिसते फक्त काचात होती. काचातून तेवढे दिसते. विकासाचं कसं? विकासाचं होय. विकासाचं काय? विकास होतंय जातंय. 5 वर्षाला येते जाते. विकासाचं अवघड आहे म्हणून जरांगी फॅक्टर चालणार आहे म्हणून. फक्त पॅटर्न जरांगे पाटील. जरांगी फॅक्टर चालणार आहे. तरुण आहात. त्या लाडक्या बहिणीचा महायुतीला काय फायदा होणार आहे? ते बहीण आपल्या बहिणा विचारलं आता. बहिणाबाईला. हां. आपल्याला काय ते फक्त गाडीवर घेऊन जायचं, त्याला बँकेमध्ये आपण बसायचं कपच्या साईडला. हां. त्यांना विचारायचं त्यांचा फायदा. हे वाटतं का चलल शेवटपर्यंत? आता ती त्या बहिणा माहिती, आम्हाला काय माहिती. आपल्याला फक्त गाडीवर घेऊन जायचं, त्याला बँकेमध्ये ठेवायचं, आपण बाजूला जाऊन बसायचं. बाजूला जाऊन बसायचं. ते काय करायचं ते त्यांना माहिती. ते त्यांना माहिती. बरोबर. अजून आपल्यासोबत काही जण आहेत. आपण तुमचं थांबा. आहो हे राजकारण लांब ठेवा. तुमच्याबद्दल तर बोलू आपण. काय नाव काय तुमचं? युवराज माने. कसं आहे मग? काय करता आपण? म्हणजे काही दुकान वगैरे? शेती आहे. शेती किती एकर शेती आहे? 3 एकर. 3 एकर म्हणजे अल्पभूधारकचा. कसं आहे शेतीचं? अल्पभूधारक परत सरकार निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग परत कोपतोय. म्हणजे परवडतंय? नाही परवडत. मुख्यमंत्री म्हणतात हे म्हणजे सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं सरकार आहे, त्याचा काय फायदा झाला? असं त्यांनी सिद्ध करून दाखवावं. असं नाहीच ती. नाही झालं. शिक्षण किती झालं? शिक्षण 7वी. ही लाडकी बहीण आणली बघा. आणली. माहिती आहे ना? आणली. लग्न झालं का? झालंय. हां. ही लाडक्या बहिणीचा काय फायदा होईल महायुती सरकारला? काहीच फायदा होणार नाही. काहीच फायदा होणार नाही. हे गाजर आहे. गाजर आहे. कोणते आहेत आमदार आपल्याकडे? कोण आहेत आमदार? आहे. 2 आमदार आहेत. विकास काय केला? विकास भरपूर आहे त्यांचा. हां. आमचं ते मशीनच दुसरं काही नाही. जरांगे. हां. विकास केला ते दोघांनी? हां केलाय. त्यांना कशाला नाही म्हणायचं. पण केला. केलाय. म्हणजे दोन्ही डगरीवर राहत आहे. दोन्ही डगरीवर कशाला? त्यांच्यासमोर कोण विरोध घ्या. म्हणलं ना. विरोध घेऊन काय करायचं? विरोध घेऊन काय करायचं? आमचं लक्ष आहे आरक्षण. बस. बाबा तुमचं नाव काय? माझं भगवान गाडे. काय करतात? शेती. किती आहे शेती? 6 एकर. 6 एकर. खूपच छोटी आहे ना शेती. ते पाण्यात होती का असं चांगली राहायला? गेलं सगळं पाणी काय त्याचे सगळं गेलं. कोण आहेत आमदार आपल्याकडे?
माहिती किंवा आपल्याला काय माहिती नाही आमदारच माहीत नाहीत. काय असतील कोणी काय हां हां. शेतीत आम्ही काम करणार रोजी रोजगार जाऊन पण मतदान तर करत असाल ना बाबा, कसं आहे की मताचा पण फरक काय असतो. मताला येतात पुन्हा काय हां, मताला आहे. काय विकासाचं काय काय विकास हा काय झालं करावे धाळून येतं हळून येतं गव्हाला आहे काय विकास काय करतात? ही लाडकी बहीण आणली बघा, हा ती घरात झाला का कुणाला याचा फायदा? काय नाही हा झालं कसा त्याचा व्हायला दिलेत पैसे दिलेत की लोकाला हा त्याचा परिणाम होणार आहे का? काय परिणाम हे शिंदे साहेब ह्यांना तर बघा का मुख्यमंत्र्यांना नाव तर ऐकलं का नाही? कसे आहेत ते? त्यांचा परत एकदा मुख्यमंत्री वाटतात का? काय माहित आता होतं का नाही हा हे बी माहित नाही. हे तुमच्या आता तुमचं वय बी थोडं दिसायला लागले. इथून जवळ आमदारांचं गाव आहे, त्या आमदारांचं नाव काय? कराड कधी हा ते कधी म्हणजे आले का गावात कधी काय? येतात जीप मध्ये बसून जाते ते येतात काय हा इथं कधी उतरत नाहीत. कशाला होतं ते उतरतच नाही. काही अंतरावरती गाव आहे आणि त्याच गावाच्या बाजूला आपण आहोत. बाबा राम राम. राम राम कुठले की तुम्ही? इथले सांग इथलेच का? काय सध्या म्हणजे आरामच का? शेती वगैरे जातास मस्त? शेती वगैरे जाता चक्कर करता चक्कर करता, आराम करता आराम करता. तुम्ही विलासरावांचा काळ पाहिला बरोबर का? म्हणजे विलासरावांना पण जवळून माझ्या मते पाहिला असेल, कारण त्यांचा खूप लढा होता इकडल्या गावाकडे. आत्ताचं राजकारणाचं कसं आहे बघ सध्या? आताच काय सांगू शकत नाही आपण विधानसभेची काय सध्या चर्चा? काय सांगू शकत नाही हे तुमच्या बाजूलाच आमदार आहेत. बाजूला आहेत पण आम्ही काय सांगू शकत नाही सांगू शकत. आता हे सरकार वेगवेगळ्या योजना आल्या त्याचा काय फायदा झाला? आम्हाला काही समजत नाही कशा कशा आहेत ती काही समजत काही जण बोलत असतात. पण काय एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरतोय, ज्या ज्या ठिकाणी विचारतोय, ज्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, लोक ज्यांच्या त्यांच्या भावना समोर मांडत आहेत. मात्र आमदार नेमकं कुठल्या ह्याच्यामध्ये पास झालेत किंवा आमदारांनी नेमका या गावचा विकास काय केला आहे? मी सांगितलं ना मगाशी, काही हाकेच्या अंतरावरती इथल्या एका आमदारांचं गाव आहे. ते आमदार इथं फक्त गाडीतून येऊन जातात, आम्हाला काचातूनच दिसतात, असं या लोकांची भावना आहे. पण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं जाणवला की जो मोठा जरांगे फॅक्टर जो आहे, तो जरांगे फॅक्टरचा इफेक्ट या गावामध्ये दिसतोय. जरांगे फॅक्टरचं ह्या इफेक्ट पाहूनच इथले जे विद्यमान आमदार असतील किंवा जे कोणी इच्छुक मंडळी असतील ते इकडे फिरकत देखील नाहीत. मात्र ह्याचा फटका हा चांगला या गावात म्हणजे टाकळी गाव आहे ना, टाकळी गावात बसणारे असं वाटतं. अजून एक आपल्यासोबत तरुण आहेत. तरुण आहात, कसं आहे सध्याचं वातावरण? सध्याचं वातावरण जरांगे पाटलाची माग आहे पूर्ण. पण जरांगे पाटलांच्या पाठीमागे का उभा टाकावं हा प्रश्न. उभा टाकाव कारण त्यांची जी मागणी आहे कुणबी म्हणून मराठा आरक्षण जे आहे ते पूर्वीपासून 1902 पासून हैदराबाद संस्थांमध्ये मराठा जो आहे तो म्हणजे जात म्हणून त्याचा उल्लेख नव्हता, तर मराठा कुणबी असा उल्लेख होता. आणि त्याच्यामुळे ते काही दुसऱ्याच्या ताटातलं न घेता जी त्यांची जुनी मागणी आहे त्याच पद्धतीने असल्यामुळं जरांगे पाटलाच्या मागे मराठा समाज पूर्ण खंबीरपणे उभा आहे. 6 वेळेस उपोषण झालं, मग सरकार का गांभीर्याने घेत नाही? सरकार गांभीर्यानं घेत नाही. त्याचे परिणाम त्यांना लोकसभेला दिसून आलेले आहेत. त्याच्यापेक्षा मोठा फटका विधानसभेला बसेल. आता जे वडगोदर ते म्हणजे हाकेंचं आंदोलन सुरू झालं, त्यांचं पण उपोषण सुरू झालं, हे म्हणजे काय सुरू आहे? हाकेचं आंदोलन आणि ससानी त्यांचं आंदोलन जे आहे ते सरकार पुरस्कृत आहे. फडणवीस बळ देत आहे त्यांना. म्हणजे हे त्यांना सरकार पुरस्कृत आंदोलन आहे. कारण धनगर समाजाची मागणी आहे ती एसटी प्रवर्गातून आहे आणि ती मागणी करत आहेत. त्यांचाही विरोध नाही ना, धनगर म्हणतायत की बाबा आमच्यातलं नका घेऊ, तुम्हाला सेपरेट घ्यायला आमची काय बंदी नाही. पण आमच्या पण आम्ही मूळ कुणबी म्हणून आहोत ना. मराठा समाज 150 ते 200 वर्षापासून कुणबी म्हणूनच आहे. त्याच्यामुळं आम्ही कुणाचं घेत नाहीत, उलट तेच आमच्यामध्ये आलेले आहेत. जे 385 जाती आहेत तेच ओबीसी मध्ये आलेले आहेत. मूळ ओबीसी आम्हीच आहोत. एकूणच जरांगे पाटील हा वारंवार मुद्दा काढतात की आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आम्हाला हे आरक्षण पाहिजे. त्याचा काय फायदा होणार आहे? त्याचा फायदा जर मिळालं तर काय होईल एकंदरीत? म्हणजे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये होईल, फीस कमी, राजकीय व्यवस्थेमध्ये असेल, पुन्हा शिष्यवृत्ती असेल, तर अशा विविध कामामध्ये त्याचा फायदा होईल. विद्यमान आमदारांनी काय केलं? विद्यमान आमदारांनी सध्या जरांगे पाटलाच्या मागणीचं समर्थन न केल्यामुळे ते बहुतेक पडतील. कोणीच केलं नाही. कोणीच केलं नाही. समर्थन केलं नाही. समर्थन केलं नाही.
त्याच्यामुळे त्यांचा परिणाम त्यांना बघावाच लागेल. आणि जर समर्थन केलं तर निवडणुकीच्या समर्थन जर केलं तरी सुद्धा जरांगे दादाजी म्हणतील तेच परिणाम दिसून येतील. जरांगे दादा म्हणतील ते परिणाम. आम्ही विकास थोडासा लांब ठेवला आहे, विकासाला थोडंसं बाजूला ठेवला आहे. विकास तर होणार आहे, जो आमदार येणार तो निवडून येणार आहेत. काय काय त्यांच्या विकासाच्या कामावर मागतील, मतं निवडणुका होतीलच. पण या ठिकाणी जे आम्ही या गावामध्ये आहोत म्हणजे लातूर ग्रामीणच्या टाकळीमध्ये, इथं मात्र जरांगे फॅक्टर हा सगळ्यात मोठा इफेक्ट दिसून येतो आहे. हा इफेक्ट आम्ही जसा लोकसभेला आम्ही त्याचा परिणाम पाडला त्याच पद्धतीनं विधानसभेला देखील त्याचा परिणाम पडणार आहे. ज्या इथे जो 2 विद्यमान आमदार आहेत त्या आमदाराने देखील आमच्या बाबतीत समर्थन केलं नाही किंवा समर्थन दाखवलं नाही. त्यांनी जर कदाचित समर्थन दाखवलं तर जे जरांगे पाटील म्हणतील आम्ही त्याच भूमिकेवर ठाम असू, इथल्या गावकऱ्यांचं मत आहे. तर आपण बघूयात पुढे.